न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अकोले तालुक्यातील हिवरगाव आंब्रे येथे पराग मिल्क फूड्स लिमिटेड संचालित स्नेहा फूड्स दूध संकलन केंद्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। पराग उद्योग समूहाचे उपाध्यक्ष संजय नकार यांच्या हस्ते या दूध संकलन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शेतकरी प्रतिनिधी तसेच उपस्थित प्रतिष्ठित व्यक्तींचा पराग मिल्क फूड्स लिमिटेड मंचर संचालित स्नेहा फूड्स दूध संकलन केंद्राच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी अनिल पाटील, संकलन व्यवस्थापक, रवींद्र आघाव, एरिया मॅनेजर, प्रवीण पाटील, एरिया मॅनेजर, महेश पठाडे, एरिया मॅनेजर, सुदर्शन गीते, रूट ऑफिसर, मयूर देवकर, रूट ऑफिसर, शुभम उगले, रूट ऑफिसर, सागर शिंदे, रूट ऑफिसर, डॉक्टर सिद्धेश्वर कांबळे, सेल्स मॅनेजर, अमोल चिमटे, मेंटेनन्स ऑफिसर, प्रकाश पांडे, टेक्निशियन, स्वप्नील सोनवणे, टेक्निशियन, मंगेश ढोणे, टेक्निशियन उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश मूर्तीच्या पूजनाने झाली। श्री गणेश प्रतिमेचे पूजन व श्रीफळ अर्पण अमोल ठुबे, नानासाहेब नायकवडी, सोमनाथ बोंगले, अनिल आंब्रे, बादशाह बोंगले, राजेंद्र नायकवडी, माजी सरपंच यादवराव आंब्रे, गोरख हुगले आणि ज्ञानेश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना दूध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी पराग मिल्क फूड्स लिमिटेड कडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। यहाँ इकट्ठा होते हैं कश्मीर के अमरनाथ तक उसका प्रोडक्ट घी मिलता है आपको, और नीचे साउथ में आप कन्याकुमारी में मिल जाएगा, और गुवाहाटी में भी इसका प्रोडक्ट मिलता है। तो हमारा आपका जो दूध है, जो आपने इससे दूध आता प्रोडक्ट कहाँ तक मिलेगा इसका आप अंदाजा नहीं लगा सकते। और हम 38 कंट्रीज बाहर 38 कंट्रीज में इसके सिवा प्रोडक्ट को बाहर भेजते हैं। प्रोडक्ट हमारा एक्सपोर्ट होता है सारा यहाँ से। बहुत क्वालिटी पे फोकस है हमारा इसके ऊपर, दूध के ऊपर। और हम ये भी जानते हैं कि आपका जो भी दूध लेते हैं उसकी आपको पेमेंट सब जिस चीज़ की जो दूध दिया आपने उसकी पेमेंट आपको टाइम पे मिले, और सही प्रोडक्ट की पेमेंट मिले। आपसे कोई कटिंग नहीं होती, कुछ वेट पे कटिंग नहीं होती, ना फैट एसेंस। ये हमारा स्टैंडर्ड है हर जगह पे। तो हम आपसे फिर थैंक्स कहूँगा आपका कि आप हमसे जुड़ रहे हैं। हम सब मिलकर इकट्ठे होकर इस कंपनी को और बड़ा करेंगे। शुक्रिया। दूध संकलन केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे असणार आहे। थेट दूध उत्पादकांना स्पर्धात्मक व सर्वाधिक दर, प्रत्येक 10 दिवसांनी दुधाचे पैसे थेट बँक खात्यात जमा, दूध स्वीकार प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता, सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रात दूध स्वीकारण्याची सुविधा, रोजच्या रोज दूध स्वीकार पावती तसेच मोबाईलवर SMS द्वारे माहिती, नियमानुसार दूध उत्पादक व संकलनकर्त्यांना दिवाळी बोनस, पशुपालकांसाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांमार्फत विविध प्रशिक्षण कार्यक्रम, उच्च दर्जाचे सिमेन व पशुखाद्याचा पुरवठा। तसेच राजेंद्र नाईकवाडी यांनी हिवरगाव दूध संकलन केंद्राचे संपर्क अधिकारी म्हणून उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला। आज हिवरगाव आंब्रे तालुका अकोले या ठिकाणी पराग मिल्क फूड्स लिमिटेड मंचर संचालित स्नेहा फूड्स या दूध शीतकरण केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या दूध शीतकरण केंद्राच्या मार्फत हिवरगाव आंब्रे आणि पंचक्रोशीतील दूध उत्पादकांना एक नवीन संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। या दूध शीतकरण केंद्राच्या माध्यमातून दूध उत्पादकाचं दूध या ठिकाणी स्वीकारलं जाणार आहे। तसेच या पंचक्रोशीतील दूध संकलक आहेत त्यांचंही दूध या ठिकाणी स्वीकारलं जाणार आहे। या दूध शीतकरण केंद्राचं विशेष असं महत्त्व म्हणजे या ठिकाणी इंडिफासारख्या मशीनच्याद्वारे दुधाची तपासणी केली जाणार आहे। तसेच या ठिकाणी दूध वजन असेल किंवा दुधाची गुणवत्ता असेल हे पारदर्शकपणे तपासणी केली जाईल। या ठिकाणी अद्ययावत दूध शीतकरण केंद्राच्या मशिनरी बसवलेली आहे। या मशिनरीद्वारे दूध थंड करून या दुधाचं डिस्पॅच हे पराग मिल्क फूड्स लिमिटेड मंचर या ठिकाणी होईल। या ठिकाणी दुधाचं पनीर असेल किंवा दही असेल, गोवर्धन घी असेल असे चांगल्या ब्रँडचे दूध आणि दूधजन्य पदार्थ त्या ठिकाणी बनणार आहे। हे दूधजन्य पदार्थ भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा त्या ठिकाणी विकले जातील आणि या माध्यमातून हिवरगाव आंब्रे आणि या पंचक्रोशीतील दूध उत्पादकांना चांगला फायदा या ठिकाणी होणार आहे। या दूध शीतकरण केंद्राच्या माध्यमातून दूध उत्पादकांना प्रशिक्षण असेल, योग्य कॅटल फीडचा पुरवठा असेल
असे सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी दूध उत्पादकांना मिळणार आहेत. याचा सर्व दूध उत्पादकांनी फायदा घ्यावा, लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. प्रतिनिधी राजेंद्र आंबरे, अकोले.